नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की मुलांना शाळेला सुट्ट्या आणि दिवसभर मुलं घरी म्हटलं की चटरफटर काहीतरी त्यांना खायला लागतंच। आणि नेहमीच काय बनवायचं आणि बनवायला इतका सारा वेळ जातो, गरमी होते, झटपट काहीतरी बनवायचं असतं, तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर इथे मी 2 बटाटे जे आहेत ते उकडून त्याचं साल काढून घेतलेले आहे। ते बटाटे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि 2 ते 3 चमचे पाणी टाकून अशा प्रकारे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ते बॅटर आपल्याला मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। त्याच बाउलमध्ये आपल्याला मोठी 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 ते 3 चमचे इथे मी बारीक रवा घातलेला आहे। त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं। अजून जर वाटलंच तर थोडंसं पातळ वाटते तर तुम्ही इथे थोडंसं गव्हाचं पीठ अजून ॲड करू शकता। आता हे सगळं छान असं मळून घ्यायचं आहे आणि घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी छान असं मळून घेतलेला आहे आणि घट्ट असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हा गोळा 10 ते 15 मिनिटासाठी साईडला ठेवूयात, म्हणजे छान असं पीठ भिजेल। त्याच्यानंतर आपल्याला अगदी थोडासा गोळा त्याच्यातला काढून घ्यायचा आहे, कोरड्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे। तर पातळ अशी मोठी चपाती आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी मोठी पातळ चपाती लाटून घेते। तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये कलोंजी, ओवा काहीही घालू शकता तुमच्या आवडीनुसार। मी ते काहीच नाही घातलेलं, नॉर्मल पुऱ्या बनवून घेते। तर अशा प्रकारे आपल्याला मोठी चपाती आता लाटून घ्यायची आहे। इथे मी मोठी चपाती लाटून घेतलेली आहे। लाटल्यानंतर ना आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे। त्याच्या आधी ह्या पुऱ्या जर तेलात टाकल्या फुगतात, म्हणून जर फुगायच्या नसतील, तुम्हाला पापडी बनवायची असेल ना, तेव्हा आपल्याला काट्याच्या चमच्याने अशा प्रकारे छिद्र करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची पुरी जी आहे ती तेलात टाकल्यानंतर फुगणार नाही। जर तुम्हाला फुललेल्या पुऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही हे स्किप केलं तरीही चालेल। तर अशा प्रकारे मी छान असं काट्याच्या चमच्याने छिद्र करून घेतले। त्याच्यानंतर आपल्याला गोल एक अशा प्रकारे झाकण घ्यायचं आहे आणि सर्कलमध्ये आपल्याला शेप तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे पुरीचा जसा गोलगोल आकार असतो तसा आपल्याला ह्याचा काढून घ्यायचा आहे। तर पटापट बनवून घेते, कारण भरपूर सारा आहे, आपल्याला भरपूर सारं बनवायचं आहे। तर अशा प्रकारे पटापट निघून जातं। थोडंसं प्रेस करायचं, कोणतंही झाकण घेतलं तरीही चालेल। तुम्हाला लहान मोठ्या कशा पुऱ्या बनवायच्या त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकता। तर अशा प्रकारे मी मस्त अशा पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। तर पटापट प्रेस करून अगोदर घ्यायचं आहे, त्याच्यानंतर पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। एक्स्ट्राचं पीठ आपल्याला अजून त्याची अशा प्रकारे चपाती मोठी लाटून घ्यायची आहे आणि छान अशा प्रकारे पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत। तर ही प्रोसेस आपल्याला जोपर्यंत पीठ आहे ना तोपर्यंत करायची आहे। तर अशाच प्रकारे जे राहिलेले आहेत त्यासुद्धा मी पुऱ्या बनवून घेणार आहे पटापट। इथे मी सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत, सगळ्या रेडी झालेल्या आहेत, भरपूर साऱ्या झालेल्या आहेत। त्याच्यानंतर तिकडे तेलसुद्धा तापायला ठेवलं होतं। तेल मस्त असं गरम झालेलं आहे। गरम तेलामध्ये आपल्याला आता पुऱ्या टाकायच्या आहेत। काही पुऱ्यांना मी प्रेस म्हणजे फोर्कने जे काट्याच्या चमच्याने छिद्र पाडलं नव्हतं, म्हणून त्या टम्म फुगतायत सुद्धा, पाहू शकताय तुम्ही। आणि काही पुऱ्यांना मी अशा प्रकारे चमच्याने छिद्र पाडून घेतलेत, त्या पुऱ्या फुगत नाही आहेत। तर तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही बनवून घेऊ शकता। आता जेवढ्या मावतील तेलामध्ये तेवढ्या पुऱ्या टाकायच्या आहेत आणि मस्त खालून वरून दोन्ही साईडने कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। ह्या पुऱ्या 7 ते 8 दिवस आरामात टिकतात। हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही खाऊ शकता। खूप टेस्टी लागतात आणि ह्याच्यात बटाटे असल्यामुळे तर अजून टेस्ट येते ह्याला। तर अशा प्रकारे मी मस्त तळून घेणार आहे कुरकुरीत कलर येईपर्यंत। तर छान असा कुरकुरीत कलर आलेला आहे। आता ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या बाहेर काढून घेऊयात आणि राहिलेल्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला अशाच करून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत। तर सगळ्या पुऱ्या बनवून रेडी झालेल्या आहेत, एकदम कुरकुरीत झालेल्या आहेत, पाहू शकताय तुम्ही। तर मला तर ह्या पुऱ्यांची रेसिपी ना खूप आवडली। तुम्ही जर कधी ट्राय केली नसेल तर नक्की एकदा करा। आता इथे दही पुरी बनवायची आहे मला। तर आपल्याला काय करायचं आहे, पुरी घ्यायची आहे, दह्यामध्ये डिप करून घ्यायची आहे, म्हणजे भिजवून घ्यायचे दह्यामध्ये। तर अशा प्रकारे पूर्ण पुरीला दही लावून घेतले। आता एका प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि जेवढ्या पुऱ्या पाहिजेत तेवढ्या पुऱ्याला आपल्याला अशाच प्रकारे दही लावून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये अशा प्रकारे ठेवायचं आहे। तर सगळ्याच पुऱ्यांना मी दही लावून घेतलेला आहे। आता आपल्याला हवं म्हणजे ते ह्याच्यावर घालू शकता। इथे मी ना कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि माझ्याकडे एक उकडलेला बटाटा होता, मी अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे, किंवा बारीक मॅश करून सुद्धा घेऊ शकता तुम्ही। आणि तो उकडलेला बटाटासुद्धा मी टाकलेला आहे वरून। आणि अशाच प्रकारे मी बनवणार आहे। जर तुमच्याकडे रगडा वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावर घालू शकता।
आणि आता ह्या पुऱ्या ना तुम्ही एकदा बनवून ठेवल्या ना, हवं तेव्हा तुम्ही पुरी, कोणतीही पुरीची रेसिपी बनवू शकता. दही पुरी बनवू शकता, नॉर्मल शेवपुरी बनवू शकता, हवं ती बनवू शकता, पापडी शेव बनवू शकता, काहीही बनवू शकता ह्याचा. तर वरून कोथिंबीरसुद्धा भरपूर सारी टाकली आहे. आता मी टाकणार आहे ग्रीन चटणी, ती घरीच बनवलेली आहे. आणि मी इमलीचीसुद्धा चटणी घरीच बनवली आहे, तीसुद्धा टाकणार आहे. आणि आपला वरून भरपूर सारा शेव टाकून घ्यायचा आहे. आणि ही आपली दहीपुरीची टेस्टी रेसिपी अगदी 5 मिनटात घरगुती पद्धतीने रेडी झालेली आहे आणि खूप टेस्टी झाली होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे चटरफटर बाहेरून आणण्यापेक्षा घरीच ट्राय करा. अगदी 5 मिनटात होतात, काही जास्त वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी लागतात, बाहेरच्यापेक्षाही टेस्टी लागतात. नक्की ट्राय करा. आणि खूप मस्त झाली होती. माझ्या मुलांना तर खूप आवडली ही रेसिपी. 5 मिनटात झटपट आणि पोटभरीचासुद्धा हा नाश्ता होऊ शकतो. तर दाखवते तुम्हाला किती मस्त झाली आहे, दिसायलासुद्धा छान दिसते. तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यांमध्ये तुमच्या मुलांसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही ह्या पुऱ्यांना बनवून आठवडाभर ठेवू शकता आणि हवं तेव्हा तुम्ही दहीपुरी, शेवपुरी, काहीही पापडी चाट वगैरे काहीही बनवू शकता. तर तुम्हाला इथे मी पहिल्यांदा दहीपुरी बनवून दाखवली आणि त्याच्यानंतर मी इथे नॉर्मल शेवपुरीसुद्धा बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मी इथे पाहू शकताय कांदा, टोमॅटो आणि ग्रीन चटणी, इमलीची चटणी टाकलेली आहे. दही नाही टाकलेलं मी, ही नॉर्मल आहे. हे सुद्धा खूप भन्नाट रेसिपी झाली होती. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.